नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे थायलंड। भारतीय लष्कराने थायलंडच्या ताक प्रांतातील फोर्ट वचिरापाकन येथे थायलंड सैन्यांसोबत मैत्री सराव सुरू केलेला आहे। तर बघा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे, तर थायलंड या ठिकाणी। आणि मैत्री हा सराव कोणत्या देशांदरम्यान असतो, तर भारत आणि थायलंड या देशांदरम्यान असतो। कालावधी काय आहे बघा, तर हा सराव 1 ते 15 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे। ही मैत्री सरावाची 13वी आवृत्ती आहे। या सरावाची शेवटची आवृत्ती सप्टेंबर 2019 मध्ये उमरोई मेघालय येथे आयोजित करण्यात आली होती। तर या ठिकाणी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की मैत्री हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि थायलंड देशांदरम्यानचा आहे। कालावधी आहे 1 ते 15 जुलै 2024। तर 2024 मधील ही 13वी आवृत्ती आहे आणि या आधीची आवृत्ती 2019 मध्ये भारतातील मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने नवीन नोटांमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे जपान। 3 जुलै 2024 पासून जपान होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेल्या नवीन नोटा जारी करणार आहे। अत्याधुनिक होलोग्राफीचा हा जगातील पहिला वापर आहे। होलोग्राफी हे एक तंत्र आहे जे एक लहर रेकॉर्ड करणे आणि नंतर पुनर्रचना करण्यास सक्षम करते। तर याला 3D प्रतिमा तयार करण्याची पद्धत म्हणून ओळखले जाते। या नवीन तंत्रज्ञानामुळे दृष्टीहीन लोकांना त्यांच्याकडे कोणती नोट आहे हे जाणवू शकेल आणि ते समजेल। दृष्टीहीनांसाठी स्पर्शाच्या खुणा देखील त्यांना स्पर्श करण्यासाठी ओळखता येतील। पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत जवळपास 7.5 अब्ज नवीन नोटा छापल्या जातील। तर नवीन नोटा चलनात आल्यानंतरही सध्याच्या ज्या नोटा आहेत ते वैध असणार आहेत। तर बघा, जपान या देशाने नवीन नोटांमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करून या नोटा जारी करणारा जपान हा पहिला देश ठरणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। जुलै 2024 मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी NTR भरोसा पेन्शन योजना सुरू केली आहे। ही आंध्र प्रदेश सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे। वेगवेगळ्या गटातील लोकांना पेन्शनची वाढीव रक्कम देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। अमरावतीच्या ताडेपल्ली ब्लॉकमधील पेनुमाका गावात ही योजना सुरू करण्यात आली। NTR भरोसा पेन्शन योजनेअंतर्गत वृद्ध लोक, विधवा, विणकर, ताडी कापणारे, मच्छीमार, एकल महिला, पारंपरिक मोची, ट्रान्सजेंडर आणि कलाकारांसाठी पेन्शन दरमहा 3000 रुपयावरून 4000 रुपये करण्यात आलेली आहे। तर बघा, NTR भरोसा पेन्शन योजना ही आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, लोकार्नो पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर शाहरुख खान हा अभिनेता बनलेला आहे। लोकार्नो फिल्म फेस्टिवलच्या आयोजकांनी या कार्यक्रमात शाहरुख खानला सन्मानित करण्याची घोषणा केली आहे। स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात शाहरुख खानला करिअर अचीवमेंट अवॉर्ड देण्यात येणार आहे। शाहरुख खान हा पहिला भारतीय अभिनेता आहे ज्याला पर्दो अल्ला कॅरियर एस्कोना लोकार्नो टुरिझम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील इटानगर महिला पोलीस स्टेशनला ISO प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील महिला पोलीस स्टेशनने ISO प्रमाणपत्र प्राप्त केले आहे। हे प्रमाणन उच्च गुणवत्तेची व्यवस्थापन प्रणाली स्थापित आणि राखण्यासाठी जागतिक स्तरावर ओळखले जाते। हे महिला आणि मुलांविरुद्धचे गुन्हे प्रभावीपणे हाताळण्यासाठी स्टेशनची वचनबद्धता दर्शवते। प्रमाणन प्रक्रियेमध्ये स्टेशनच्या कार्यपद्धती, धोरणे आणि पद्धतींचे कठोर मूल्यमापन होते। ISO प्रमाणपत्र एक आंतरराष्ट्रीय मानक आहे जे सर्वसमावेशक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी दर्शवते। नेक्स्ट आहे, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 नुसार जगातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे व्हिएन्ना। जून 2024 मध्ये इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने आपला सर्वात अलीकडील ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स जारी केला आहे। शिक्षण, आरोग्य सेवा, संस्कृती, पर्यावरण, टिकाऊपणा आणि पायाभूत सुविधा यासारख्या गोष्टींवर आधारित हा निर्देशांक जगभरातील शहरांना
रेट करतो किंवा मानांकन देतो. तर बघा, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना हे राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण ठरले आहे. जगातील राहण्यासाठी 5 सर्वोत्तम शहरे: व्हिएन्ना, कोपेनहेगन डेन्मार्क, ज्युरिच स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि कॅनडातील कॅलगरी. तर जगातील राहण्यासाठी 5 सर्वात वाईट शहरे आहेत. बघा, व्हेनेझुएला येथील कराकस, युक्रेन येथील कीव, पीएनजी येथील पोर्ट मोरेस्बी, झिम्बाब्वे येथील हरारे आणि बांगलादेशातील ढाका हे शहर. तर ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 नुसार जगातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर आहे ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना हे शहर. नेक्स्ट आहे, भारत आणि बेलारूस यांच्यात प्रथमच वाणिज्य दूत संवाद कोठे झाला? तर मिन्स्क या ठिकाणी. तर 28 जून 2024 रोजी बेलारूस येथील मिन्स्क येथे भारत आणि बेलारूस यांच्यात प्रथमच वाणिज्य दूत संवाद झाला आहे. या बैठकीत बेलारूसमधील भारतीय विद्यार्थ्यांचे कल्याण तसेच दोन्ही देशांमधील पर्यटन वाढवण्यासाठीच्या उपक्रमांवर भर देण्यात आला. संवादाची पुढील आवृत्ती परस्पर सोयीस्कर तारखेला नवी दिल्ली येथे आयोजित करण्याची योजना आहे. तर या ठिकाणी डॉक्टर अमन पुरी, संयुक्त सचिव, कॉन्सुलर, पासपोर्ट आणि व्हिसा विभाग यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. तर बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या महानिदेशालय फॉर कॉन्सुलर अफेअर्सचे प्रमुख आंद्रेय कोझान यांनी बेलारशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. नेक्स्ट आहे, लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर एन.एस. राजा सुब्रमणियननी. लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणियननी 1 जुलै 2024 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी लष्कराचे माजी उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतली. लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी हे लखनौ येथील लष्कराच्या सेंट्रल कमांडचे कमांडर इन चीफ होते. तर बघा, लष्कराचे नवीन उपप्रमुख झालेले आहेत एन.एस. राजा सुब्रमणी. नेक्स्ट आहे, कोणत्या एजन्सीने भारताला त्याच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी भागीदार देश म्हणून घोषित केले आहे? तर स्पेस एक्सप्लोरेशन अँड रिसर्च एजन्सी म्हणजे सेरा. यूएस स्थित स्पेस एक्सप्लोरेशन अँड रिसर्च एजन्सीने भारताला त्याच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा एक भाग बनवले आहे. त्याच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमांतर्गत जगभरातील 6 नागरिक अंतराळवीर अंतराळात जाणार आहेत. ब्ल्यू ओरिजिनच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. निवडलेले नागरिक हे न्यू शेफर्ड ब्ल्यू ओरिजिनच्या पुन्हा वापरता येण्यायोग्य सबऑर्बिटल रॉकेटमधून 11 मिनिटांच्या प्रवासासाठी अंतराळात जाणार आहेत. तर बघा, 6 अंतराळवीरांची निवड करण्यात येणार आहे आणि हे 6 अंतराळवीर हे 11 मिनिटांच्या प्रवासासाठी अंतराळात जाणार आहेत. तर यासाठी स्पेस एक्सप्लोरेशन अँड रिसर्च एजन्सीने भारताला त्याचा भागीदार देश बनवलेला आहे आणि हे जे उपक्रम आहे हा ब्ल्यू ओरिजिनच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस कधी साजरा केला जातो? तर 3 जुलै रोजी. दरवर्षी 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो. प्लॅस्टिकच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. 3 जुलै 2008 रोजी झिरो वेस्ट युरोपचे सदस्य असलेले रेजुरोने प्रथम हा साजरा केला. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या नौदलाने भारताच्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स सोबत 800 टन सागरी टगसाठी करार केला आहे? तर बांगलादेशाने केलेला आहे. बांगलादेश नौदल आणि भारताच्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी 800 टन सागरी टगसाठी करार केला आहे. भारताने बांगलादेशाला $500 दशलक्ष क्रेडिट लाईनच्या अंतर्गत स्वाक्षरी केली आहे. अंदाजे $21 दशलक्ष किमतीचे जहाज 24 महिन्यात बांगलादेशला वितरित केले जाईल. हे जहाज जवळपास 61 मीटर लांब आणि 15.80 मीटर रुंद असेल. जास्तीत जास्त वेग किमान 13 नॉट्स एवढा असेल. या करारामुळे भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ होतील. भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी 4 दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर असताना हा करार करण्यात आला. नेक्स्ट आहे, आधारभूत वर्षाच्या सुधारणेसाठी सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बिस्वंता गोल्डर. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय खात्यांसाठी आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी बिस्वंता गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली 26 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सीएसओचे माजी महासंचालक जी.सी. मन्ना, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे चेतन घाटे आणि NIBM पुणेचे पार्थ रे हे या समितीचे काही प्रमुख सदस्य आहेत. घाऊक किंमत निर्देशांक, उत्पादन किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक यासारख्या निर्देशांकांसाठी चालू आधार वर्ष 2011-12 आहे. तर समिती राष्ट्रीय खात्यांसाठी नवीन आधार वर्षाची शिफारस देखील करेल, जे 2020-21 असण्याची शक्यता आहे.
विद्यमान डेटाबेसचे पुनरावलोकन करून आणि नवीन डेटा स्रोतांचा समावेश करून आर्थिक विश्लेषण आणि धोरण निर्मितीची अचूकता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हे क्षेत्रनिहाय खाती विकसित करण्यासाठी नवीनतम UN मानके आणि वर्गीकरण स्वीकारण्याबाबत शिफारशी देखील करेल. नेक्स्ट आहे, अलीकडेच डिक शूप हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान झाले आहेत? तर नेदरलँड या देशाचे. तर बघा, जुलै 2024 मध्ये नेदरलँडचे माजी गुप्तचर प्रमुख डिक शूक यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 67 वर्षीय शूक यांनी मार्क रुटे यांची जागा घेतली, ज्यांची नुकतीच नाटोचे पुढील सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या बँकेने अलीकडेच MSME सहज सुविधा सुरू केली आहे? तर SBI या बँकेने सुरू केलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी MSME सहज ही सुविधा सुरू केली आहे. त्याच्या मदतीने बँकेचे ग्राहक 15 मिनिटांपेक्षा कमी वेळेत त्यांच्या GST नोंदणीकृत विक्री इनव्हॉइसवर 1 लाख रुपयांपर्यंत वित्तपुरवठा करू शकतात. हे उत्पादन मशीन लर्निंग मॉडेल्सवर आधारित आहे आणि GSTN ग्राहकांचे बँक स्टेटमेंट्स आणि CIC डेटाबेस इत्यादींवरील अस्सल डेटा फुटप्रिंट वापरते. या उत्पादनाचा उद्देश GST अंतर्गत समाविष्ट असलेल्या सूक्ष्म SME युनिट्सना कार्यरत भांडवलाच्या गरजांसाठी टॅपवर अल्प मुदतीचे कर्ज प्रदान करणे हा आहे. नेक्स्ट आहे, भारत सरकारने साथीच्या रोगांविरुद्धच्या तयारीसाठी कोणत्या बँकेसोबत कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे? तर आशियाई विकास बँकेसोबत. भारत सरकारने भविष्यातील साथीच्या रोगांविरुद्ध भारताची आरोग्य यंत्रणा, सज्जता आणि लवचिकता सुधारण्यासाठी आशियाई विकास बँकेसह धोरण आधारित कर्जावर स्वाक्षरी केली आहे. आशियाई विकास बँकेकडून भारताला $170 दशलक्ष कर्ज उपलब्ध होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.